अशीच लहानपणीची आठवण मला फार लक्षात राहिलेली म्हणजे हातावर बसलेली छडी. तुमच्या पण अशा आठवणी असतील की नाही? अशाच काही आठवणी गाण्यातून सांगण्यासाठी आणि त्याच्यातून फायदे काय होतात हे सुद्धा सांगण्यासाठी येते आपली पुढची कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दीप्ती भागवत. अरे छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. मोठ्या मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल. दत्ताजीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल. दत्ताजीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल. शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम. छम 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 छम. हाय ग छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण. तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण. कच्चा कच्चा शिव्या देती खाता खाता पान. कच्चा कच्चा शिव्या देती खाता खाता पान. मोर्या मूर्खा गोप्या गद्या. मोर्या मूर्खा गोप्या गद्या देती सर्वादम. छम 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 छम. अरे छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. वाव 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 वाव. मास्टर, असं सांगायला बोलायला फार ऑड वाटते पण तुम्ही फार गोड दिसताय मास्टर. खरंच खूप गोड दिसताय. मी जरा छडी बघून थोडासा घाबरत होतो पण त्यांना नाही घाबरवता येणार आहे. आज त्याच मुख्याध्यापिका आहेत आणि तेच पीटीचे सर आहेत. विचारूयात. गड गायली ग, इतकी गोड दिसतेस तू आणि खूप छान परफॉर्मन्स दिलास. अगदी असं वाटलं की स्वतः भोगलेलं आहे आणि आता मास्तर म्हणून ती मास्तरावर सूड उगवते. फार गोड परफॉर्मन्स, अतिशय गोड परफॉर्मन्स दिलास तू. थँक्यू वंदना ताई. फार खूपच छान. म्हणजे तुमचा आवाज गोड आहे, त्यामध्ये खूप सुरात गाण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वरचे सूर दणदणीत लावा, थोडा माईक दूर धरायचा आणि दणदणीत सूर लावायचे. हां, पण बाकी एक्सप्रेशन इतकं सुंदर आहे. सुरात तुम्ही आहात तर ह्या एक दोन गोष्टी केल्यात तर अभिनयाबरोबरच पार्श्वगायिका देखील होण्याची स्वप्न बाळगू शकता. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. एका कुठल्या तरी तुझ्या मास्तरांची म्हणजे ज्यांनी तुला शिकवलंय अशा कुणाची तरी तू छान नक्कल करतेस. आमचे एक सर होते, त्यांची सवय अशी होती की ते बोलताना मध्येच असं करायचं. डान्स शिकवणारे सर नव्हते ना? नाही रे बाबा, नको म्हणजे सरांबद्दल फार नको, पण त्यांची ही खास सवय होती. गणिताचे सर होते आमचे. बरं, मी असं सुद्धा ऐकलंय की एका गाण्याच्या स्पर्धेमध्ये तू भाग घेतला होतास लहानपणी आणि तिथे ती स्पर्धा जिंकलीस. पण काहीतरी गौड बंडाल होतं त्याच्यामध्ये. काय झालं होतं? मला वाटतं की मी 3री-4थीत असेन त्यावेळेला आणि गाण्याच्या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेतला होता. आजीने मला गाणं शिकवलं होतं. अग बाई वेणू कुठे वाजला बाई कुठे वाजला, नादान जीव माझा घाबरला. आणि आजीने मला एक सांगून ठेवलं होतं, हे बघ दीप्ती, काहीही झालं तरी पूर्ण गाणं म्हणायचं, नाही आठवलं तरी गात राहायचं, थांबायचं नाही. आणि स्पर्धेत माझं गाणं सुरू झालं. गाणं सुरू केल्यानंतर ध्रुवपद झालं, पहिलं कडवं झालं आणि पुढचं कडवंच आठवेना. मी परत पहिलं कडवं गायले. लोकांमध्ये जरा चुळबुळ होती. परत 3ऱ्यांदा तेच कडवं गायलं, लोक थोडी थोडी हसायला लागली. 4थ्यांदा तेच गायलं, लोक पोट धरून हसायला लागली. मी पुढे गायला लागणार तर तबलजी म्हणाले, बास आता जा. पण माझ्या या कॉन्फिडन्ससाठी मला पहिला नंबर मिळाला. वा 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 वा, क्या बात आहे. आम्ही बऱ्याच वेळा असं नाटकात करतो, आपण चुकलो तरी आपण चुकलो नाही तसं दाखवून बिंदास पुढे जायचं. तसं तू केलंस. पण ही म्हणजे फक्त बायकांची सवय असते का कसं काय? नाही, सगळे नट. असं मला वाटलं की आपण कधी चुकलोच नाही असा कॉन्फिडन्स सहसा फक्त बायकांना असतो. असं पुरुष नट जरा जास्त चुकतात. समोर एखादी सुंदर बाई दिसली की ते वाक्य सुद्धा विसरतात. आपल्या जवळची माणसं, आपल्या ज्यांच्यावर खूप प्रेम आहे अशी माणसं समोर दिसली
तरी सुद्धा विसरायला होतं, पण आज सरप्राइझिंगली तुझ्या बाबतीत झालं नाही. तुझ्या ओळखीची अगदी जवळची 2 माणसं आपल्या प्रेक्षकांमध्ये बसलेली आहेत. जुई, कसं वाटलं आईचं गाणं? मला खरंच मस्त वाटतंय. म्हणजे सारेगमपच्या पहिल्या पर्वापासून मी नेहमी असं बघायचे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, ते आत्तापर्यंत. तर मला नेहमी वाटायचं की आई कधी दिसेल, म्हणजे कधी एकदा तरी यायला हवं असं वाटायचं. आणि आज आई आली तर मला खूप मस्त वाटतंय. कसं वाटलं तिचं गाणं पण? मस्त. मग ती प्रसाद देते की नाही घरी? छडीचा प्रसाद देते तुला? हो. देते तुला? हो. काय आहे दीप्ती, इतकी गोड मुलगी आहे बिचारी. आणि त्यांच्या बरोबर माझ्या सासूबाई आणि नमस्कार. अभिजित, मी जे काही या क्षेत्रामध्ये काम करते त्यासाठी मला आईंचा खूप सपोर्ट आहे, म्हणून मी करू शकते. तुमच्याकडून ऐकायला आवडेल, दीप्ती कशी वाटते तुम्हाला? आजचा परफॉर्मन्सही कसा वाटला तेही सांगा. परफॉर्मन्स पण छान वाटला आणि दीप्ती घरामध्ये वागायला सुद्धा फार चांगली आहे. आता तिला जो काय वेळ होत नाही घरात लक्ष द्यायला वगैरे ती गोष्ट वेगळी आहे, कारण ती काही त्याच्याकरता काही इलाज नाही आहे. पण बाकी घरचं बाहेरचं शक्यतो ती साधते सगळं. थँक्यू, तुम्ही दोघी आलात, छान वाटलं, धन्यवाद. आणि आज मार्क्स नाही आहेत पण बक्षीस नक्की आहे. ये मास्तर, काठी घेऊनच ये. मी तुम्हाला देणार आहे बक्षीस. तुमची काठी माझ्याशी एक्सचेंज कराल का प्लीज? ठीक आहे. मी देतो तुम्हाला ही छडी. आता तू पट्टीची गायिका होणार हे मात्र नक्की आहे. थँक्यू.